नमस्कार, लाईव्ह तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी आलेली आहे CSMTच्या मच्छी मार्केटमध्ये। तर आता मी आहे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनवरती। तिथून उतरल्यानंतर सरळ चालत जायचं आहे आणि सरळ चालत गेल्यानंतर आहे ना हे आपल्याला मच्छी मार्केट दिसणार आहे। तर चला आता आपण त्या मच्छी मार्केटमध्ये जाऊया। या मच्छी मार्केटमधून बघा लोक ना मच्छी घेऊन चाललेत। लोकल मार्केटमध्ये मच्छी विकण्यासाठी लोक मच्छी घेऊन चाललेले आहेत आणि बाहेरच तुम्ही इथे बघू शकता। बघा अशी मच्छी घेऊन ठेवलेली आहे। तर इथे हे बांगडे आहेत आणि हे लोकल मार्केटमध्ये विकण्यासाठी लोकांनी घेतलेली आहे। इथे बघा करली आहे, केवढी करली आहे बघा। त्यांना असे हे टोपल्यांमध्ये आणि रॅकेटमध्ये हे घेऊन ठेवलेले आहे। आज तर खूप मोठं मच्छी मार्केट आहे आणि गर्दी पण खूप आहे। आपण आज जाऊया। केवढी मच्छी आहे, बांगडे, कोळंबी, मुशी, मांदेली ही सर्व प्रकारची मच्छी तुम्हाला इथे पाहायला मिळेल। बोंबील 200 रुपये किलो आहे आणि इथे बघा कोळंबी साफ करतायत। 100 रुपयाचा वाटा आहे आणि वाटा पण बघा केवढा मोठा आहे। बोंबील आहे, काही बोंबील कसे आहेत 500। तर 500ला हा एवढा मोठा वाटा आहे। म्हणजे तुमच्या लोकल मार्केटमध्ये तुम्हाला विकण्यासाठी जर मच्छी घ्यायची असेल तर तुम्ही इथून ही मच्छी घेऊन जाऊ शकतात। आणि इथे ना बघा प्रत्येकाकडे असे वाटे लावून ठेवलेले आहेत। इथे बारीक जवळा आहे बघा। या आजींकडे पण मच्छी आहे आणि इथे ना साईडला पण इथे साफ करून दिली जाते। तर आपण आज जाऊया। आज पण बघा केवढी गर्दी आहे आणि ना जास्त करून आहे ना होलसेलमध्ये मच्छी घेण्यासाठी इथे बरीच लोक येतात। आज कोळंबी आहे। दादा कोळंबी कशी आहे? 340 रुपये। 340 रुपये किलो आणि ही 360 रुपये किलो। इथे पण कोळंबी आहे आणि कोळंबी बघा प्रत्येक ठिकाणी कोळंबीचा रेट वेगवेगळा आहे। हे मार्केट दोन्ही साईडला आहे त्यामुळे तुम्हाला दोन्ही साईडला इथे मच्छी बघायला मिळेल आणि इथे ना सर्व मोठ्या मोठ्या मच्छी आत ठेवलेल्या असतात। तर इथे पण बघा कोळंबी 2-3 प्रकारची कोळंबी आहे आणि इथे मोठी कोळंबी। दादा कशी आहे कोळंबी? 600 रुपये। 600 रुपये किलो आणि ही 650। ही आहे 600 रुपये किलो, ही 650 रुपये किलो आणि ही 300 रुपये। 300 रुपये किलो। 400 रुपये। 450। 400 रुपये किलो आणि ही 450 रुपये किलोला कोळंबी आहे। आणि प्रत्येक कोळंबी वेगवेगळी म्हणजे मीडियम साईजमध्ये, लहान साईजमध्ये अशा ह्या कोळंबी आहेत। प्रत्येकाचा रेट वेगवेगळा आहे आणि ही सर्वात मोठी कोळंबी आहे। त्याचं नाव आहे फलय आणि बघा हा म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे मच्छी आपल्याला या मोठ्या मच्छी मार्केटमध्ये पाहायला मिळतात आणि असे इथे हे रॅकेटमध्ये ठेवलेले असतात आणि हे लोकल मार्केटमध्ये विकण्यासाठी ते मच्छी घेऊन जातात। बघा तुम्हाला जी पाहिजे ती मच्छी तुम्ही इथून आहे ना घेऊ शकता आणि इथे तुम्हाला जी हवी ती तुम्ही शोधून घेऊ शकता बघा। हे तर बघा इथे ना पिवळ्या कलरची वाम आहे, बांगडे आहेत आणि ते चांदणी पापलेट आहेत आणि साईज बघा केवढी आहे। ते बघा लहान मोठीचे सर्व साईजमध्ये कोळंबी आहे। 400 रुपये किलो, 480 आणि ही आहे 450 रुपये किलोला कोळंबी आहे। त्यानंतर इथे सुरमई आहे। मला जास्त कोळंबी घ्यायची असेल ना तर बघा इथे हे सर्व कोळंबी ठेवलेली आहे। इथे पण बघा वाम ठेवलेली आहेत आणि बघा मी जसं सांगितलं की तुम्हाला जी पाहिजे ती वाम तुम्ही इथे घेऊ शकता। इथे ढिगाराच्या ढिगारा आहे। तर या साईडला आहे आपल्याला सर्व हे कोळंबीवाले दिसतात। तर इथे बघा यांच्याकडे कोळंबी कशी आहे दादा कोळंबी? 300 रुपये किलो। बोंबील कशी आहेत? 200 रुपये। ही टायगर कोळंबी आहे आणि इथे 700 रुपये किलोला ही टायगर कोळंबी आहे। इथे तुम्हाला आहे ना लॉबस्टर पण मिळणार आहे आणि कशी आहे लॉबस्टर? लॉबस्टर आहे 1200 रुपये किलो आणि बघा केवढी मोठी आहे। मापले सुद्धा आहेत बघा म्हणजे तुम्हाला इथे सर्व प्रकारची मच्छी इथे मिळेल। पण एवढंच मोठं मच्छी मार्केट आहे आणि मी तुम्हाला एका साईडचं मच्छी मार्केट दाखवलं। इथे 2 साईडला आहे म्हणजे 2 पार्टिशन आहेत। आपण एका साईडचं बघितलेलं आता आपण ह्या साईडला जाऊया आणि पाहूया की यांच्याकडे काय काय मच्छी आहे। आणि बाहेरच आहेत ना इथे बघा हे ना असे वाटे घेऊन बसलेले आहेत म्हणजे तुम्हाला जर तुमच्या घरी तुम्हाला पाहिजे असेल मच्छी तर तुम्ही इथे ना हे घेऊन जाऊ शकता। तर बघा इथे बांगडे सुद्धा आहेत। तर इथे हे तुम्हाला किलोवरती मिळतात आणि किलोमध्ये 7 ते 8 बांगडे येतात आणि जर साफ करून पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळते। इथे कोळंबी आहे, मोदकाचा वाटा आहे। दादा कसा आहे वाटा? तर 100 रुपयाला मोदकाचा वाटा आहे। पापलेट तर अशी ना बाहेर पण तुम्हाला अशी भरपूर मच्छी इथे पाहायला मिळेल जे वाट्यावरती ठेवलेले आहेत किंवा मग तुम्हाला किलोवरती मिळतील। आणि जर मी आत गेलं तर
ना मोठ्या मोठ्या मच्छी पाहायला मिळतील आणि इथून यांना सर्व आज सगळे होलसेलर घेऊन जातात. आता आपण या गल्लीमधून आत आलेलो आहोत आणि इथे पण बाहेर इथे बघा रॅकेट ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला तारली बांगडे त्यानंतर इथे पापलेट इथे 120 रुपये किलो बांगडे आहेत. त्यानंतर इथे बघा काळा मासा आहे किती 150 रुपये किलो बांगडा आहे. राणा मासा कोळंबी तर बघा इथे सर्व प्रकारची मच्छी इथे ठेवलेली आहे. कसे दादा हलवा? हलवा आहे 500 रुपये किलो. हा 450 रुपये किलो. आणि पापलेट पापलेट आहेत 1100 रुपये किलो. आणि इथे बोंबील तारली ही सर्व प्रकारची मच्छी तुम्हाला इथे मिळेल. आणि जर तुम्हाला जर जास्त कोळंबी पाहिजे असेल तर बघा इथे तुम्ही निवडून पण घेऊ शकता किंवा डायरेक्ट पण घेऊ शकता. बोंबील कसे दादा? बोंबील आहेत 200 रुपये किलो. बोंबील आहेत 250 रुपये किलो. तर इथे पण बघा केवढे मोठ्या मोठ्या मच्छी आहेत. तारली आहे टोळ मासा वाम आणि सर्वात मोठी मोठी मच्छी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. बघा केवढा मोठा मासा आहे आणि या माशाचं नाव आहे आपूस मासा. आणि बघा केवढे मोठे मोठे इथे मासे असे खचच्या खच ठेवलेले आहेत. मच्छी मार्केटमध्ये मच्छी घेण्यासाठी गर्दी बघा केवढी आहे आणि राकेटच्या राकेट भरून आहे ना मच्छी इथून घेऊन जातात. आणि ह्या मच्छी मार्केटमध्ये ना लांबून लांबून लोक येतात मच्छी घेण्यासाठी. ही लॉबस्टर आहे. कशी आहे दादा ही? त्याचे 500 रुपये किलो आहे. एक पकडून दाखव ना जरा केवढी मोठी आहे बघू. तर बघा ही दादाने पकडून दाखवली बघा केवढी मोठीच्या मोठी आहे एकदम. 1 किलोमध्ये किती येतील? 1 किलोमध्ये 8 पीस येतील बघा. आणि मस्त मोठीच्या मोठी आहेत. आणि इथे पण इथे तर जास्त मोठे ह्या जास्त मोठे आहेत. तर ह्या कशा आहेत? हे तेच भाव आहे. म्हणजे चांगला असला ना तर 800. चांगला असेल तर 800 रुपये किलो. किती बसतील ह्या? हे जास्तीत जास्त 5 बसतील. अच्छा तर ह्या खूप मोठ्या लॉबस्टर आहेत. ह्या जास्तीत जास्त 5 बसतील आणि छोट्या घेतल्या तर 8 बसतील 1 किलोमध्ये. पापलेट आहेत. कसे दादा पापलेट? 1600 रुपये. 1600 रुपये बॉक्स पूर्ण बॉक्स आहे बघा. हा पूर्ण बॉक्स आहे 1600 रुपयाला आहे. ही काय करली कशी आहे? 300 रुपये. तर 300 रुपयाला बघा पूर्ण राशी बघा. तर इथे करली आहे बांगडे. आणि बांगडे कसे आहेत? 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. किती बसतील? 100 रुपये किलो 6-7 बांगडे बसतील. इथे सर्व रॅकेट भरून मच्छी ठेवलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहे. राणा मासा आहे. त्यानंतर इथे सुरमई आहे. दादा कोणती मच्छी ही? सौंदाळे आहेत. आणि हे दोन्ही सेमच आहे. आणि बघा इथे सौंदाळे आहेत. त्यानंतर पापलेट पापलेट बघा एकदम फ्रेश पापलेट आहेत. इथे आहे सुरमई तर. आणि इथे बघा असे वाटे लावून ठेवलेले आहेत होलसेलमध्ये. तर लोकल मार्केटमध्ये विकण्यासाठी ना तुम्ही इथे मच्छी घेऊ शकता आणि रिटेलमध्ये पण. तर बघा केवढी मोठी मोठी अशी मच्छी आहे या मार्केटमध्ये. इथे आहे वाम. कशी जाता वाम? 350 रुपये किलो. 350 रुपये किलो. आणि वाम तर बघा केवढी मोठी आहे. आता इथे वाम कट करून देत आहेत आणि याच्यातली बघा अंडी जी आहे ती बाहेर काढतात. इथे हलवा आहे आणि इथे पण पुढे पण बघू शकता की मच्छी ठेवली. ते हलवा आहे. दादा हलवा कसा आहे? हलवा तर हलवा आहे 500 रुपये किलो. बघा केवढा मोठा हलवा आहे. हां 500 रुपये किलो ना. एक घेऊ शकतो का? एक घेऊ शकतो. सुरमई आहे आणि ते सर्वात मोठी सुरमई आहे. तर बघा केवढी मोठी सुरमई आहे. दादा कशी आहे सुरमई? सुरमई कशी आहे? 550 रुपये किलो. 550 रुपये किलो. ही किती किलोची सुरमई आहे? एक 4-5 किलोची तरी असेल. बापरे 4-5 किलोची सुरमई आहे. आणि बघा इथे ना सर्व साईडमध्ये इथे सुरमई ठेवलेली आहे. आणि ते काय लास्टला ठेवले ते मिक्स हां मिक्स आहे सगळं. मिक्स वगैरे सगळं मिक्स. अच्छा. आणि तिथे ते वाकट ठेवले ना. तिकडे वाकट आहे ना. कुठे वाकट? वाकट हां ती कशी आहे वाकट? बघा 100 रुपये. उशी कशी आहे? 200 रुपये किलो. ढोमी ढोमी कशी आहे? 80 रुपये किलो. 80 रुपये किलो आहे. तर बघा
इथे तर इथे ढोमी आहे, मुशी, वाकड आणि इथे बघा करली ठेवलेली आहेत आणि सुरमई बघा केवढी मोठी मोठी आहे. 500 रुपये किलो आहे. कुपा मासा आहे आणि इथे कुपा मासा 150 रुपये किलो आहे. हलवा हलवा 450. हलवा 450 रुपये किलो. कुठला खजुरा मासा आहे बघा केवढा मोठा आहे. 400 रुपये किलो. सुरमई सर्वात मोठी मोठी मच्छी इथे तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला मिळेल. मार्केट तर खूपच मोठं आहे आणि गर्दी पण तेवढीच आहे. मी सकाळच्या वेळेस आलेली आहे. तर या इथे बघा मांदेली, सुरमई आणि बघा ही फ्रोझनमधली मच्छी आहे. त्यानंतर इथे पण हे पापलेट वगैरे असे ठेवलेले आहेत. तर इथे ही सर्वात मोठी मच्छी दिसते. तर बघा खजुरा मासा आहे हा. त्यानंतर इथे सुरमई, मुशी आणि वामसुद्धा आहे. वाम तर बघा केवढी मोठी आहे आणि ह्या बॉक्समध्ये पण बघा केवढे मोठे मोठे वाम ठेवलेले आहेत. तर इथे पण बघा आपल्याला खूप मच्छी पाहायला मिळते. इथे बांगडे आहेत. कसं आहे? बांगडे आहेत 180 रुपये किलो. मोठे बांगडे आहेत, छोटे बांगडे आहेत. दाणा मासा कसा आहे? दाणा मासा 200 रुपये किलो आहे. आणि इथे पण बघा हे रॅकेटमध्ये बांगडे हे असे रॅकेटमध्ये मच्छी ठेवलेली आहे. इथे बोंबील आहे. दादा बोंबील कसे आहेत? 200 रुपये. बोंबील 200 रुपये किलो. किती येतील? 2 किलोमध्ये किती येतील? किलोमध्ये 8 पीस. 200 रुपये किलो आहेत आणि किलोमध्ये 8 पीस येतील. मार्केटमध्ये बघा मच्छी देण्यासाठी खूप गर्दी आहे. आता या मच्छी मार्केटमधून वाट काढत आपण शूट करणार आहोत. आणि इथे बघा ही कोळंबी ठेवलेली आहे आणि कोळंबी बघा ही रॅकेटमध्ये ठेवलेली आहे. प्रत्येक कोळंबी वेगवेगळी आहे. ही मोठी कोळंबी आहे. त्यानंतर सर्वात छोटी 300 रुपये. ही 300 रुपयाला आहे. ही 250 रुपयाला कोळंबी आहे. त्यानंतर इथे पण मच्छी आहे. पापलेट पण खूप मोठे मोठे आहेत. आणि इथे बघा हे बांगडे ठेवलेले आहेत. आणि इथे पण कसा आहे बांगडा दादा? किती रुपये किलो? 150-120 रुपये किलो. आणि 1 किलो घ्यायची असेल तरी तोच भाव आणि होलसेलमध्ये पण तोच भाव. चोर बोंबील कसे आहेत? चोर बोंबील 120 रुपये किलो. 120 रुपये किलो. सुरमई कशी आहे? 600 रुपये किलो. 600 रुपये किलो. आणि किती किलोची सुरमई आहे? हे 10 किलो 11 किलो. 10-11 किलोची सुरमई आहे. Yes. आणि ती करली आहे ना? करली. ही वाम कशी आहे? काळी वाम 220 किलो चालेल भाऊ. अच्छा 220 रुपये किलो. आणि ते काय बांगडे ना? काट बांगडा. अच्छा काट बांगडा 80 रुपये किलो. तर बघा इथे जी सर्व भरपूर मच्छी तुम्हाला इथे मिळेल. तिथे मुशी ठेवलेली आहे आणि इथे हे अशी मच्छी अशी बाहेर ठेवलेली असते. तुम्हाला आहे ना जिथे मच्छी चांगली वाटते तिथे तुम्ही घेऊ शकता रेटप्रमाणे. तर टोळ मासा आहे 200 रुपयाला आणि इथे हा जो आहे तो 180 रुपयाला. म्हणजे क्वालिटी वाईज यांची प्राईज असते. तर पापलेट आहेत 1500 रुपयाला आणि एकदम फ्रेश पापलेट आहेत. तर इथे पण बघा सर्व मच्छी ठेवलेली आहे. आणि इथे बघा मच्छी तुम्ही बघू शकता. इथे पण बांगडे, सुरमई, त्यानंतर मुशी अशी सर्व प्रकारची मच्छी इथे ठेवलेली आहे. तर इथे बघा हे असे ना बाहेर असे उभे असतात. तुम्हाला जिथे मच्छी चांगली वाटते तिथं तुम्ही ठेवू शकता. सगळीकडे तर मच्छी चांगलीच असते पण आपल्याला भाव ठरवायचा असतो. तर इथे बघा 2 प्रकारच्या कोळंबी आहे, बांगडे आहेत. तसे बघा बांगडे पण बघा किती. बांगडे कसे आहे दादा? 130 रुपये किलो आहेत. बघा मी 2-3 ठिकाणी बांगडे दाखवले. प्रत्येक ठिकाणी बांगड्याचा रेट वेगवेगळा आहे. बघा केवढा मोठा मासा आहे. या माशाचं नाव आहे फलई आणि प्रत्येकाची प्राईस पण वेगवेगळी. हा 250 रुपये किलो आहे. सुरमई आहे. म्हणजे तुम्हाला जर सुरमई खायची असेल ना तर या मार्केटमध्ये या. खूप मोठी मोठी सुरमई आहे. आणि या सुरमई आहेत ना हॉटेलला किंवा मग विकण्यासाठी घेऊन जातात. बघा कसे बांधून ठेवलेले आहेत. हलवा आहे. तर बघा या दादांनी आहे तर ह्या दादांनी इथे ना मच्छी विकायला आणलेली आहे. तर ह्या दादांचं इथे होलसेल मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये बघा एवढी मच्छी आहे. इथे हलवा आहे, सुरमई आहे. इथे पण हलवा ठेवलेला आहे. त्यानंतर इथे बघा सर्वात मोठा रावस आहे. रावस कसं आहे? 650 रुपये किलो. तर रावस 650 रुपये किलो आहे. आणि वाम बघा केवढी मोठी. वाम कसे आहे दादा? वाम 250 रुपये किलो. वाम 250 रुपये किलो आहे. आणि आता हा वाम किती किलोचा असेल? हा वाम किती किलोचा आहे? 5-6 किलो. तर हा वाम 5-6 किलोचा असेल बघा. आणि त्या साईडला राणा मासा आहे. आणि राणे मासे कसे आहेत?
राणी मच्छी 160 रुपये. तर राणा मासा आहेत 160 रुपये किलो. मच्छी मार्केटमध्ये सकाळी लवकर आल्यानंतर आहे ना तुम्हाला अशी भरपूर मच्छी पाहायला मिळेल आणि आहे ना विकत घेऊन जाण्यासाठी रिटेलमध्ये होलसेलमध्ये पण मच्छी घेण्यासाठी इथे भरपूर लोक येतात. हे मच्छी मार्केट सकाळी 4 वाजल्यापासून सुरू असतं. आज जर बघितलं तर तुम्हाला सर्वात मोठी मोठी मच्छी पाहायला मिळेल आणि बाहेर याचा तुम्हाला अशी हे कारली कोळंबी तर ही मच्छी तुम्हाला इथे मिळेल. बोंबील कसे जातात? बोंबील आहेत 250 रुपये किलो. आता आपल्याला कोळंबीमध्ये ना 2-3 प्रकार पाहायला मिळतात. सर्वात मीडियम साईजची कोळंबी आहे, त्यानंतर इथे सर्वात मोठी कोळंबी आहे ती 750 रुपये किलो आणि इथे ही कोळंबी आहे ती 450 रुपये किलो आहे. तर इथे मोठी कारली आहे 200 रुपये किलो. त्यानंतर इथे कोळंबी आहे. दादा कोळंबी कशी आहे? टप आहे 2000 रुपये टप आहे. अच्छा, तर इथे आपल्याला किलोवरती नाही तर हा पूर्ण कॅरेट 2000 रुपयाला आहे. मार्केटमध्ये खूपच गर्दी आहे. मांदेली त्यानंतर इथे कोळंबी अशी ह्या वेगवेगळ्या प्रकारची इथे अशी मच्छी ठेवलेली असते आणि आत गेलं तर तुम्हाला सर्व अशी मोठी मच्छी पाहायला मिळेल. आता आपण इथे पण मच्छी बघा. इथे बघा अशी मोठी मोठी मच्छी ठेवलेली आहे. दादा कशी आहे सुरमई? कशी आहे? 500 रुपये किलो आहे. 500 रुपये किलो आहे. आणि या किती किलोच्या सुरमई आहेत? किती किलोपर्यंत सुरमई असतील या? 1.5 किलो वाली आहे, 2 किलो, 1 तर बघा 1.5 किलो 2 किलो अशी ही सुरमई आहे. मुशी आहे, मुशी हलवा. हलवा कसा आहे दादा? हाँ ये हलवा है 450 रुपये किलो. हलवा आहे 450 रुपये किलो 450 रुपये. आणि मुशी इसका 280 रुपये किलो. 280 रुपये किलो. 500 रुपया सिरमाई. सुरमई 550 रुपये किलो आणि मोठी सुरमई वो 600 रुपये किलो. तर ह्या मार्केटमध्ये ना ह्या दादांचं बघा इथे हे एवढं मोठं होलसेल मार्केटमध्ये अशी मच्छी ठेवलेली आहे आणि इथे ही सुरमई आहे सुरमई आणि इथे ही ठेवलेली आहे वाम. दादा वाम कशी आहे? कशी आहे? 400 रुपये किलो. वाम आहे 400 रुपये किलो आणि मोठी वाम? मोठी 400 रुपये. अच्छा, तर तुम्ही लहान किंवा मोठी दोन्हीपैकी कुठली पण घेऊ शकता. लहान किंवा मोठी दोघांपैकी कोणतीही घ्या. 400 रुपये किलो आहे. तर बघू शकता बघा इथे आहे ना प्रत्येक होलसेलर वेगवेगळा आहे आणि प्रत्येकाकडे तुम्हाला मच्छी दाखवते. आता मी तुम्हाला या दादांकडे मच्छी दाखवली. हे खूप मोठं मच्छी मार्केट आहे आणि या मच्छी मार्केटमध्ये तुम्ही गर्दी पण बघू शकता बघा केवढी आहे. हलवा आहे 350 रुपये किलो. राणी 170. राणे मासे आहेत 170 रुपये किलो. आपण समोर जाऊया तर समोर पण आपल्याला बघा इथे राणी मासे पाहायला मिळणार. कशी आहे? राणी मच्छी 200 रुपये किलो. राणी मच्छी 200 रुपये किलो आहे. त्यानंतर इथे पापलेट आहे. पापलेट पण बघा 2 प्रकारचे पापलेट आहेत. एक छोटे पापलेट आहेत आणि मोठे पापलेट आहेत. आणि हलवा तर मार्केटमध्ये खूप दिसते बघा. हलवा आहे त्यानंतर इथे राणी मासे इथे असे ना खचच्या खच इथे ठेवलेले आहेत. हा तर बघा पुपा मासा आहे आणि केवढा मोठा आहे. पुपा आहे 200 रुपये किलो. आता या दादांची इथे आलेली आहे आणि इथे बघा हे हलवा घेत आहेत. बघा केवढे मोठा मोठा हलवा. कसा किलो दादा? 500 रुपये किलो. 500 रुपये किलो आहे आणि इथे बघा असे खचच्या खच लावलेले आहेत. पापलेट आहेत 500 रुपये किलो. किती येतील पापलेट? 12. तर 500 रुपये किलो पापलेट आहेत. 12 पापलेट येतील. आणि वाम कशी आहे? 250 रुपये. 6 किलो 7 किलो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मच्छी मार्केट दाखवलेलं आहे आणि या मच्छी मार्केटमध्ये कोणती कोणती मच्छी आहे आणि त्याचा रेट काय आहे तो सुद्धा सांगितलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.